नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक शिंदे आपलं स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी भूगोल विषयातील प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणाच्या संपूर्ण स्वाध्यायाचा अभ्यास करणार आहोत। जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आज आपण या स्वाध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन स्वाध्याय। या स्वाध्यायामध्ये एकूण 8 प्रश्न दिलेले आहेत। पहिला प्रश्न आहे योग्य सहसंबंध ओळखा, दुसरा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा, तिसरा आहे टिपा लिहा, चौथा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, पाचवा प्रश्न आहे फरक लिहा, सहावा प्रश्न आहे सुबक आकृती काढून नावे द्या, तर सातवा प्रश्न आहे लोणार शहराच्या भूमी उपयोजनात कालानुरूप झालेले बदल तुमच्या शब्दात मांडा, आणि शेवटी आठवा प्रश्न आहे खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा। अशा पद्धतीने आपणास या स्वाध्यायामध्ये एकूण 8 प्रश्न दिलेले आहेत। आता आपण या 8 प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करूया। विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 योग्य सहसंबंध ओळखा। यामध्ये ए हे विधान आहे, आर हे कारण आहे। पहा, पहिला आकडा आहे याच्यातील ए वस्तींचे विविध प्रकार असतात, आर विविध प्राकृतिक घटकांचा वस्तींच्या विकासावर परिणाम होतो। याचे एकूण 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला अ पर्याय आहे केवळ अ बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे, दीर्घ ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। अशा पद्धतीने एकूण 4 पर्याय दिलेले आहेत। आपल्याला या 4 पैकी एका पर्यायाची निवड करायची आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। तर दुसरा आकडा आहे ए नगरे वाढतात त्याचबरोबर त्यांची कार्यही वाढतात, आर एका नगराला केवळ एकच कार्य असते। या आकड्याचं अचूक उत्तर आहे अ केवळ ए हे बरोबर आहे। या स्वाध्यायातील दुसरा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा। त्यातील पहिला उपप्रश्न आहे सर्व ग्रामीण वस्तींचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही। याचे आपणास भौगोलिक कारणे द्यायचे। उत्तर पहा, नागरी वस्तीच्या जवळ किंवा प्रभाव क्षेत्रात असणाऱ्या ग्रामीण वस्तीचे रूपांतर काही कालावधीनंतर हे नागरी वस्तीत होते, पण काही ग्रामीण वस्ती या नागरी वस्तीपासून दूर असतात। नागरी वस्तींचा प्रभाव अशा ग्रामीण वस्तींवर खूपच कमी पडतो। अशा वस्त्या आपले ग्रामीण स्वरूप टिकवून ठेवतात। तसेच नागरी वस्तीच्या जवळ असणाऱ्या काही ग्रामीण वस्त्यांचा वापर नागरी क्षेत्रातील लोक केवळ निवासासाठी करतात। अशा ग्रामीण वस्तींवर नागरी वस्तीचे निवास सोडून इतर घटकांचा प्रभाव खूपच कमी पडतो। अशाही काही वस्ती आपले ग्रामीण वस्तीचे स्वरूप टिकवून ठेवतात। यावरून असे म्हणता येते की सर्वच ग्रामीण वस्तींचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही। यावरून आपणास असं म्हणता येतं की ज्या ग्रामीण वस्ती नागरी वस्तीपासून लांब अंतरावर असतात, ज्यांच्यावर नागरी वस्तीचा प्रभाव खूपच कमी किंवा पडतच नाही, अशा ग्रामीण वस्ती आपले स्वरूप हे टिकवून ठेवतात, त्यांचं नागरी वस्तीमध्ये रूपांतरण होत नाही। भौगोलिक कारणे लिहा। याच्यातील दुसरा उपप्रश्न आहे ग्रामीण वस्तीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असते। याचं उत्तर पहा, ग्रामीण वस्ती व नागरी वस्ती हे वर्गीकरण सर्वसाधारणपणे कोणत्या व्यवसायात अधिकांश लोक गुंतलेले आहेत यावरून केले जाते। प्राथमिक व्यवसायात अधिक लोक गुंतलेले असतील तर तो ग्रामीण भाग व प्राथमिक सोडून इतर व्यवसायात अधिक लोक गुंतले असतील तर तो शहरी भाग असतो। ग्रामीण वस्तींमधील बहुतांश लोक हे शेती या प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असतात, त्यामुळे ग्रामीण भागात शेतीचे प्रमाण हे इतर व्यवसायांपेक्षा अधिक असते। शेती व शेतीसाठी लागणारे विविध अवजारे तयार करण्याचा व्यवसाय हे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर चालतात। तसेच भूमी अभिलेख कार्यालयाने ग्रामीण भूमी उपयोजनाचे जे विविध क्षेत्रात वर्गीकरण केले आहे ते वर्गीकरण हे प्रामुख्याने शेतीत केले जाणाऱ्या लागवडीचा कालावधी म्हणजेच पीक लागवडीचा कालावधी, हंगाम, 2 पिकांच्या लागवडी दरम्यानचा पड ठेवलेल्या जमिनीचा कालावधी यावर आधारित आहे। यावरून ग्रामीण भागात शेती संबंधित भूमी उपयोजन हे अधिक असल्याचे दिसून येते। म्हणजेच ग्रामीण भागामध्ये शेती
हा प्रमुख प्राथमिक व्यवसाय आहे। त्याचबरोबर शेती आणि शेतीवर आधारित जे काही प्राथमिक व्यवसाय आहेत हे मुख्यतः ग्रामीण भागात चालतात। त्यामुळे ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असल्याचे आपणास दिसून येते। भौगोलिक कारणे लिहा यातील तिसरा उपप्रश्न आहे, झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात। याचं उत्तर पहा। ग्रामीण व नागरी झालर क्षेत्रामधील भूमी ग्रामीण नागरी झालर क्षेत्र असे म्हणतात। म्हणजे ग्रामीण आणि नागरी या दोन्ही भागाच्या दरम्यान जो क्षेत्र येतं त्याला झालर क्षेत्र असे म्हणतात। हे क्षेत्र ग्रामीण व नागरी संक्रमण क्षेत्र असतं। झालर क्षेत्राची रचना ही गुंतागुंतीची असते। या झालर क्षेत्रात ग्रामीण व नागरी दोन्ही प्रकारचे भूमी उपयोजन कमी अधिक प्रमाणात दिसून येते। या झालर क्षेत्रावर ग्रामीण व नागरी दोन्ही भागांचा प्रभाव असतो। या भागात दोन्ही प्रकारच्या प्रशासकीय सेवा आढळून येतात। त्यामुळे झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात। यामध्ये त्या क्षेत्रात चालणारे व्यवसाय हे ग्रामीण भागाप्रमाणेच नागरी भागातील देखील आढळून येतात। तसेच तेथील असणारी घरांची रचना ही ग्रामीण भागातील कच्ची घरे तसेच नागरी भागातील पक्की घरे अशा दोन्ही प्रकारची घरांची रचना आढळून येते। त्यामुळे झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये हे आढळतात। भौगोलिक कारणे लिहा यातील चौथा उपप्रश्न आहे, नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडित आहे। याचं उत्तर पहा। नागरी भागाच्या विकासाबरोबरच त्याचा विस्तारही होत असतो। नगरातील भूमी ही विस्तारासाठी मर्यादित पडू लागली की नगरातील उद्योग, निवासी क्षेत्र इत्यादी हे नगराच्या सभोवतालील असणाऱ्या ग्रामीण भागात पसरतात। काही कालावधीनंतर त्या ग्रामीण भागात नागरी भूमी उपयोजनाचे प्रमाण हे ग्रामीण भूमी उपयोजनापेक्षा अधिक वाढते व ग्रामीण भाग स्वतःची ओळख गमावून बसतो आणि तो त्या नगराचाच एक भाग बनतो। अशा प्रकारे नगराची वाढ होते। म्हणून नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडित आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, जसजसं त्या नगराचा किंवा शहराचा विकास होतो तसतसं त्याचा विस्तार वाढतो, त्याचा आकार वाढतो आणि आकार वाढण्यासाठी किंवा विस्तारासाठी नगरातील भूमी कमी पडायला लागली की नगरातील लोक हे आपले उद्योग, व्यवसाय तसेच आपलं निवासी क्षेत्र हे नगराच्या सभोवतालील क्षेत्रामध्ये स्थापन करतात। म्हणजे त्या ग्रामीण भागामध्ये नागरी भूमी उपयोजनाची लक्षणे आढळून येतात। कालावधीनंतर त्या ग्रामीण भागामध्ये नागरी भूमी उपयोजन हे अधिक वाढल्यामुळे ग्रामीण भाग हा नगराचाच एक भाग बनून जातो आणि कालांतराने त्या नगराची वाढ ही होत जाते। विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायातील तिसरा प्रश्न आहे टिपा लिहा। या टिपा लिहामधील पहिला उपप्रश्न आहे, ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया। याचं उत्तर पहा। ग्रामीण व नागरी वस्त्यांमध्ये अनेक आंतरक्रिया चालत असतात। ग्रामीण भागात प्राथमिक व्यवसाय अधिक चालतो तर नागरी भागात द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक व्यवसाय अधिक चालतो। या नागरी वस्त्यांमध्ये चालणारे अनेक उद्योग हे कच्च्या मालासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात, तर नागरी वस्त्यांमधील अन्नधान्याची गरज ही ग्रामीण वस्त्यांमधून भागवली जाते। तसेच नागरी भागातून पक्का माल व विविध सेवा या ग्रामीण वस्तींना पुरवल्या जातात। ग्रामीण भागातील लोक विविध कार्यासाठी, व्यापार करण्यासाठी नागरी वस्तींवर अवलंबून असतात। अशा प्रकारे ग्रामीण व नागरी वस्त्यांमध्ये आंतरक्रिया चालत असतात। विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भाग हा नागरी भागातील उद्योगधंदे, नागरी भागातील लोकांचे असणारे अन्नधान्याची गरज यांची पूर्तता करतो, तर नागरी भाग हा ग्रामीण भागातील लोकांना पक्का माल, विविध सेवा यांचा पुरवठा करतो। म्हणजेच एकमेकाच्या गरजा या भागवतात आणि यातून या दोन्ही वस्त्यांमध्ये आंतरक्रिया चालतात। टिपा लिहा यामधील दुसरा उपप्रश्न आहे, नागरी वस्तींच्या समस्या। त्याचं उत्तर पहा। नागरी वस्तींच्या वाढीबरोबरच नागरी वस्तींच्या समस्यामध्ये ही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। त्या समस्या पुढील प्रमाणे। पहिली समस्या आहे पायाभूत सोयी सुविधांची कमतरता। वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी वस्तींच्या पायाभूत सोयी सुविधांवर ताण निर्माण होतो। नागरी वस्तीत पाणी पुरवठा, वाहतूक, वीज इत्यादी पायाभूत सोयी सुविधांची कमतरता जाणवते। का तर अधिक लोकसंख्या वाढल्यामुळे त्या सुविधांवर ताण निर्माण होतो। दुसरी समस्या आहे आर्थिक समस्या। अधिक लोकसंख्येमुळे सर्वांनाच काम मिळत नाही, त्यामुळे बेरोजगारीची समस्या वाढते। बेरोजगारीमुळे आर्थिक समस्या निर्माण होतात।
तिसरी समस्या आहे सामाजिक समस्या. येणारे स्थलांतरांचे लोंढे, जागेच्या वाढत्या किमती, त्यामुळे झोपडपट्टीची समस्या निर्माण होते, गलिच्छ वस्त्या निर्माण होतात. त्याच पद्धतीनं गुन्हेगारी व इतर अवैध प्रकारच्या कार्यातून वाढ होते आणि सामाजिक आरोग्य धोक्यात येते. ही एक महत्त्वाची नागरी समस्या आहे. चौथी समस्या आहे सांस्कृतिक समस्या. नागरी वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रदेशातून येणाऱ्या लोकांमुळे सांस्कृतिक भिन्नता, भाषावाद, प्रांतवाद, धार्मिक वाद निर्माण होतो. पाचवी समस्या आहे पर्यावरणीय समस्या. वाढते नागरीकरणामुळे नागरी वस्त्यांमध्ये जल, वायू, ध्वनी इत्यादी प्रकारचे प्रदूषण वाढताना दिसते आहे. सहावी समस्या आहे प्रशासकीय समस्या. नागरी भागातील वाढत्या लोकसंख्येला प्रशासकीय सेवा सुविधा पुरवण्यात अडचणी निर्माण होतात. या सेवा सुविधा गैरमार्गाने मिळवताना भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढते. अशा प्रकारे नागरी वस्तीमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता, आर्थिक समस्या, सामाजिक समस्या, सांस्कृतिक समस्या, पर्यावरणीय समस्या, प्रशासकीय समस्या या समस्या प्रामुख्याने जाणवत आहेत. टिपा लिहा यामधील तिसरा उपप्रश्न आहे उपनगरे. त्याचं उत्तर पहा. महानगराच्या सीमांवर लहान आकाराची नगरे, लहान शहरे किंवा मोठी नगरे असतात. अशा नागरी क्षेत्रास उपनगरे असे म्हणतात. म्हणजेच महानगराच्या सभोवतालील जो काय लहान लहान नगरे असतात, ही नगरे त्या महानगराची उपनगरे म्हणून ओळखली जातात. उदाहरणार्थ भांडूप, कल्याण, विरार इत्यादी मुंबई महानगराची उपनगरे मानली जातात. ही सर्व लहान मोठी नगरे मुंबई शहराच्या विकासाच्या परिणामाने वाढलेली असतात. या उपनगरांमध्ये वेगवेगळे व्यवसाय, निवासी क्षेत्र हे आढळून येतात आणि ही उपनगरे आपल्या आर्थिक कार्यासाठी, सेवांसाठी या महानगरांवर अवलंबून असतात. याचप्रमाणे पहा, वाकड, हिंजवाडी ही पुण्याची उपनगरे आहेत. टिपा लिहा यामधील चौथा उपप्रश्न किंवा टीप आहे संमिश्र भूमी उपयोजन क्षेत्र. याचं उत्तर पहा. एखाद्या क्षेत्रात जेव्हा संमिश्र भूमी उपयोजन होत असते तेव्हा विभिन्न प्रकारचे भूमी उपयोजन या क्षेत्रात एकत्रित पाहावयास मिळते. निवासी, व्यावसायिक, औद्योगिक या प्रकारचे भूमी उपयोजन एकाच क्षेत्रात एकत्रितपणे आढळून येते. अशा क्षेत्रांमध्ये घरे, व्यवसाय, दुकाने, शाळा, दवाखाने, मोकळ्या जागा एकाच ठिकाणी असू शकतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, संमिश्र भूमी उपयोजन म्हणजे काय, तर इथं प्रत्येक व्यवसायाचं असं वेगवेगळेपण स्पष्ट जाणवत नाही, तर इथे एकत्रितरित्या सर्व प्रकारचे भूमी उपयोजन आढळून येते. त्यामुळे या क्षेत्राला संमिश्र भूमी उपयोजन असे म्हटलं जातं. या स्वाध्यायातील चौथा मुख्य प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे ग्रामीण वस्तींची वैशिष्ट्ये सांगा. याचं उत्तर पहा. मानवी वस्तीचे प्रामुख्याने ग्रामीण वस्ती व नागरी वस्ती असे दोन प्रकार पाडले जातात. हे प्रकार सर्वसाधारणपणे लोकसंख्या व त्या वस्तीमध्ये चालणाऱ्या व्यवसायांवर आधारित असतात. या दोन्ही वस्त्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात भिन्नता आढळून येते. तसेच त्यांची वैशिष्ट्ये देखील भिन्न भिन्न असल्याचे आढळून येतात. यापैकी ग्रामीण वस्तीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सांगता येतील. पहा, ग्रामीण वस्तीची वैशिष्ट्ये आपण सांगतो आहोत ती खालीलप्रमाणे. पहिलं वैशिष्ट्य आहे वस्तींचा आकार. ग्रामीण वस्तीचा आकार हा नागरी वस्तीच्या आकारापेक्षा लहान असतो. दुसरं वैशिष्ट्य आहे घरांमधील अंतर. ग्रामीण वस्तीमध्ये जागेची मुबलक अशी उपलब्धता असते, त्यामुळे ग्रामीण वस्तींमधील दोन घरामधील अंतर हे अधिक असतं. यामुळे ग्रामीण वस्ती ही विरळ व विखुरलेल्या स्वरूपात असल्याचे दिसून येते. तिसरं वैशिष्ट्य आहे लोकसंख्येची घनता. ग्रामीण भागामध्ये लोकसंख्येचे प्रमाण हे शहरी भागाच्या तुलनेत कमी असतं, त्यामुळे लोकसंख्येची घनता आपणास ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत कमी आढळून येते. म्हणजेच लोकसंख्येची घनता ही ग्रामीण भागामध्ये कमी असते. चौथं वैशिष्ट्य आहे प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण अधिक. ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने शेती, खाणकाम, मासेमारी, फळे व कंदमुळे गोळा करणे इत्यादी प्रकारचे प्राथमिक व्यवसाय अधिक प्रमाणात केले जातात. त्यामुळे ग्रामीण भागात जे द्वितीय, तृतीय व चतुर्थ व्यवसाय आहेत त्यांचे प्रमाण अत्यंत नगण्य असते. म्हणून ग्रामीण भागामध्ये प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण हे अधिक असल्याचे आपणास सांगता येते. ग्रामीण वस्तीचे पाचवे वैशिष्ट्य आहे शेती आधारित अर्थव्यवस्था.
शेती व शेतीसाठी लागणारे विविध अवजारे तयार करण्याचा व्यवसाय हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर चालतो। त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण हे संपूर्णपणे शेतीवर आधारित असल्याचे दिसून येते। ग्रामीण भागात उद्योगधंदे, सेवा क्षेत्रे यांचा विकास हा खूपच कमी झालेला असतो। त्यामुळे ग्रामीण भागातील मुख्य अर्थकारणाचा जो कणा आहे तो शेती असतो। त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ही शेती आधारित असते। 6वं वैशिष्ट्य आहे पायाभूत सोयी सुविधांची कमतरता। ग्रामीण भागामध्ये शहरी भागाच्या तुलनेत पायाभूत सोयी सुविधांची कमतरता आढळून येते। ग्रामीण भागामध्ये कच्चे रस्ते, शुद्ध पाणी पुरवठ्याचं प्रमाण कमी व इतर पायाभूत सुविधा या कमी प्रतीच्या किंवा काही ठिकाणी आढळून येत नाहीत। त्यामुळे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये पायाभूत सोयी सुविधांची कमतरता असते। 7वं वैशिष्ट्य आहे घराच्या रचनेत नियोजनाचा अभाव। ग्रामीण वस्तींमधील घरांची रचना, त्यांचा आकार यामध्ये नियोजनाचा अभाव दिसून येतो। 8वं वैशिष्ट्य आहे स्थानिक साहित्यांचा घराचे बांधकामासाठी वापर। ग्रामीण वस्तींमधील घरांचे बांधकामासाठी स्थानिक साहित्यांचा वापर केला जातो। उदाहरणार्थ माती, दगड, लाकूड, गवत या साहित्यांचा प्रामुख्याने ग्रामीण घरांच्या बांधकामासाठी वापर केलेला आढळून येतो। 9वं वैशिष्ट्य आहे ग्रामीण वस्त्यांची निर्मिती ही प्रामुख्याने शेताजवळ असते, कारण ग्रामीण जीवनाचा आधार हा शेती आहे। शेतीवर लक्ष ठेवण्यासाठी, शेती करण्यासाठी सोय उपलब्ध व्हावी म्हणून या ज्या वस्त्या आढळतात त्या शेती जवळ आढळून येतात। 10वं वैशिष्ट्य आहे ग्रामीण वस्तीमध्ये सामाजिक व धार्मिक व्यवस्था प्रतिबिंबित होते। ग्रामीण वस्त्यामध्ये सामाजिक व धार्मिक व्यवस्थेचा पगडा शहरी भागापेक्षा अधिक असतो। 11वं वैशिष्ट्य आहे ग्रामीण वस्तीमध्ये स्वच्छ व प्रदूषण रहित वातावरण असते। नागरी वस्तीच्या तुलनेत ग्रामीण वस्त्यांमधील वातावरण हे स्वच्छ असतं, प्रदूषण रहित असतं। त्यामुळे ते मानवी आरोग्यासाठी निरोगी असं वातावरण ग्रामीण वस्तीमध्ये आढळून येतं। या पद्धतीनं ग्रामीण वस्तीची वैशिष्ट्ये सांगता येतात। सविस्तर उत्तरे लिहा यामधील दुसरा उपप्रश्न आहे वस्त्यांचा आकृतिबंध निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात ते सोदाहरण स्पष्ट करा। याचं उत्तर पहा। मानवाने आपल्या निवाऱ्याची, संरक्षणाची व सामाजिक गरज भागवण्यासाठी वस्त्यांची निर्मिती केली। या वस्त्यांच्या निर्मितीमध्ये विविध आकृतिबंध आढळून येतात। या वस्त्यांच्या आकृतिबंधावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो। या घटकांच्या परिणामातूनच वस्त्यांचे अनेक आकृतिबंध निर्माण झालेले आहेत हे दिसून येते। हे घटक खालीलप्रमाणे आहेत। पहिला घटक आहे भौगोलिक घटक। जमिनीचा चढ उतार, नद्यांचे प्रवाह, जलाशय, मृदेचे प्रकार, वनस्पतीचे आच्छादन, शेती क्षेत्राचा आकार इत्यादी भौगोलिक घटक मानवी वस्तींचा आकृतिबंध निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतात। या भौगोलिक घटकांना अनुसरून मानवी वस्त्यांचे विविध आकृतिबंध तयार होतात। उदाहरणार्थ नदीच्या दोन्ही काठावर रेषाकृती वस्ती तयार होते, तर तलाव, विहीर यांच्या सभोवताली वर्तुळाकार, तर शेती क्षेत्रात आयताकृती वस्ती तयार होत असते। दुसरा घटक आहे आर्थिक घटक। शेती व्यवसाय, पशुपालन, बाजारपेठा व संकलन, मासेमारी, खाणकाम, कारखानदारी इत्यादी आर्थिक घटकांचा परिणाम वस्तीच्या आकृतिबंधावर होत असतो। उदाहरणार्थ खाणकाम क्षेत्रात झालेल्या वर्तुळाकार वस्तींची निर्मिती, तर कारखानदारी उद्योग या क्षेत्रामध्ये आढळून येणाऱ्या केंद्रित वस्तींच्या आकृतिबंधावर परिणाम करणारा तिसरा घटक आहे ऐतिहासिक घटक। यात किल्ले, राजवाडे, छावण्या, गडी इत्यादी घटकांचा प्रभाव मानवी वस्त्यांच्या आकृतिबंधावर पडत असतो। उदाहरणार्थ मुख्य राजवाड्याच्या भोवती केंद्रस्थानी वस्तीची निर्मिती होते, तसेच जिथे गडी आहे किंवा किल्ला आहे या भोवताली केंद्रस्थानी व केंद्रित वस्त्यांची निर्मिती होताना दिसून येते। चौथा घटक आहे सामाजिक व सांस्कृतिक घटक। धर्मस्थाने, सामाजिक वैशिष्ट्ये, आवडीनिवडी, परंपरा, रूढी इत्यादींचा वस्त्यांच्या आकृतिबंधावर परिणाम होत असतो। उदाहरणार्थ पहा धार्मिक ठिकाणी निर्माण होणाऱ्या केंद्रीय वस्ती। पाचवा घटक आहे संरक्षण। संरक्षणाच्या दृष्टीने वस्त्या या उंचावर तसेच केंद्रित प्रकारच्या निर्माण होताना आढळून येतात। उदाहरणार्थ पूर्वीच्या काळी शत्रूपासून संरक्षण होण्यासाठी वस्त्यांची निर्मिती किल्ल्यावर किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी केंद्रित स्वरूपात झालेली आढळून येते। याचप्रमाणे मानवी वस्तीच्या आकृतिबंधावर राजकीय परिस्थिती, प्रशासकीय व शासनाची ध्येय धोरणे, लोकसंख्या शास्त्रीय घटक हे घटक देखील वस्त्यांच्या आकृतिबंध निर्मितीसाठी कारणीभूत ठरतात। विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायातील 5वा मुख्य प्रश्न आहे फरक स्पष्ट करा। यातील पहिला फरक आहे भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन। पहा आपण 2 कॉलम केलेले आहेत। पहिल्या कॉलम मध्ये भूमी उपयोजन आहे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये भूमी आच्छादन आहे।
पहा पहिला फरक, मानवाने भूमीचा किंवा जमिनीचा विविध कार्यासाठी केलेला उपयोग म्हणजे भूमी उपयोग होय, तर भूमीवर असणारे प्राकृतिक घटकांचे आवरण म्हणजे भूमी आच्छादन होय. दुसरा फरक आहे, यामध्ये घरे, उद्योग, शेती, वाहतुकीचे मार्ग इत्यादीचा समावेश हा भूमी उपयोजनात होतो, तर भूमी आच्छादनामध्ये वने, पाणी, बर्फ, वाळू, खडक, डोंगर, पर्वत इत्यादींचा समावेश होतो. तिसरा फरक आहे, भूमी उपयोजन हे मानवी क्रियांमुळे घडून येते, तर भूमी आच्छादन नैसर्गिक असते. चौथा फरक आहे, प्राकृतिक घटकांचा वापर मानव आपल्या विविध गरजा भागवण्यासाठी करत असतो, याला भूमी उपयोजन म्हणतात, तर भूमी आच्छादन मानवाच्या गरजापूर्तीसाठी उपयोगी ठरते. पाचवा फरक आहे, प्रदेशातील भूमी आच्छादनाचा परिणाम मानवाच्या भूमी उपयोजनावर दिसतो. उदाहरणार्थ खनिज संपत्ती विपुल असणाऱ्या प्रदेशात उद्योगांची निर्मिती होते, तर भूमी आच्छादन प्रदेशानुसार बदलते. भूमी आच्छादनात विविधता आढळून येते. उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेश, जंगल प्रदेश, पर्वतीय प्रदेश, शुष्क वाळवंटी प्रदेश हे भूमी आच्छादनाचे विविध प्रदेश आहेत. सहावा फरक आहे, भूमी उपयोजन उपग्रहीय प्रतिमाद्वारे सांगितले जाऊ शकत नाही, तर भूमी आच्छादन हे उपग्रह प्रतिमाद्वारे समजले जाऊ शकते. फरक स्पष्ट करा. यातील दुसरा फरक आहे ओसाड आणि बिगर शेती. पहिल्या कॉलममध्ये ओसाड क्षेत्राबद्दल माहिती आहे, तर दुसऱ्या कॉलममध्ये बिगर शेती क्षेत्राबद्दल. पहा पहिला फरक, उंच सकल डोंगराळ भूमी, ओसाड वाळवंटयुक्त भूमी यांचा समावेश ओसाड किंवा अनुत्पादक क्षेत्रात होतो, तर वस्ती यामध्ये ग्रामीण व नागरी तसेच पायाभूत सुविधा, रस्ते, कालवे इत्यादी तसेच उद्योग, दुकाने इत्यादींचा समावेश हा बिगर शेती वर्ग क्षेत्रात होतो. दुसरा फरक आहे, जी भूमी कृषी व्यवसायाखाली कोणत्याही प्रकारचे तंत्र वापरून आणताच येत नाही अशा भूमीचा समावेश हा ओसाड प्रकारात होतो, तर बिगर शेती क्षेत्रात द्वितीय तृतीय व्यवसायात होणाऱ्या वृद्धीनुसार उपयोजनात वाढ होते. तिसरा फरक आहे, अनियोजित शेती तंत्राचा वापर, रासायनिक खतांचा अतिवापर यामुळे शेतीयोग्य जमीन अनुत्पादक होऊन ओसाड बनते, तर नगरांचा वाढणारा विस्तार यामुळे निवास व उद्योगधंद्यासाठी शेतीयोग्य जमीन बिगर शेती जमिनीत रूपांतरित होते, यामुळे बिगर शेती क्षेत्राचे प्रमाण हे वाढते आहे. अशा पद्धतीने आपण ओसाड आणि बिगर शेती क्षेत्रातील फरक स्पष्ट केलेला आहे. फरक स्पष्ट करा. यामधील तिसरा फरक आहे केंद्रस्थानी वस्ती व वर्तुळाकार वस्ती. पहिल्या कॉलममध्ये केंद्रस्थानी वस्ती आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये वर्तुळाकार वस्ती आहे. पहा पहिला फरक, केंद्रस्थानी वस्ती ही एका केंद्राच्या भोवती विकसित होते, तर एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला वर्तुळाकार वस्ती आकार घेते. दुसरा फरक आहे, केंद्रापासून बाहेरील बाजूस वस्तीची निर्मिती ही केंद्रस्थानी वस्तीमध्ये होत असते, तर केंद्राच्या आसपास गोलाकार स्वरूपात वर्तुळाकार वस्तीची निर्मिती होते. तिसरा फरक आहे, केंद्रस्थानी वस्तीमध्ये केंद्रबिंदू वस्तीच्या विकासातील महत्त्वपूर्ण भाग असतो, तर वर्तुळाकार वस्तीमध्ये पाण्याची उपलब्धता, मुख्य केंद्र यांच्या उपलब्धतेमुळे घरे जवळजवळ वर्तुळाकार स्वरूपात आढळून येतात. चौथा फरक आहे, व केंद्रस्थानी वस्तीमध्ये केंद्र एखादं धार्मिक ठिकाण किंवा ऐतिहासिक वास्तू, जुना राजवाडा असू शकतं, त्याभोवती वस्तीची निर्मिती होते, तर वर्तुळाकार वस्तीमध्ये संरक्षणासाठी किंवा अन्य सोयींसाठी ही वस्ती उपयोगी असते. पाचवा फरक आहे, भारतातील उत्तरेकडील मैदानी प्रदेशात केंद्रस्थानी प्रकारची वस्ती आढळून येते, तर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरासभोवतालील वस्ती तसेच आफ्रिकेतील मसाई जमातीची वसाहत ज्याला क्रॉल असे म्हणतात, ही वर्तुळाकार वस्तीची काही उदाहरणे आहेत. अशा पद्धतीने आपण केंद्रस्थानी वस्ती आणि वर्तुळाकार वस्तीतील फरक स्पष्ट केलेला आहे. फरक स्पष्ट करा. यामधील चौथा फरक आहे केंद्रित आणि विखुरलेली वस्ती. पहिल्या कॉलममध्ये केंद्रित वस्तीबद्दल माहिती आहे, तर दुसऱ्या कॉलममध्ये विखुरलेली वस्तीबद्दल. पहा पहिला फरक आहे, केंद्रित वस्तीमध्ये घरे परस्परांच्या जवळजवळ अंतरावर असतात, घरे दाटीवाटीने अधिक संख्येने आढळून येतात, तर विखुरलेल्या वस्तीमध्ये घरे हे परस्परांपासून दूर दूर अंतरावर असतात, त्यांच्या मधील अंतर हे अधिक असतं. दुसरा फरक आहे, केंद्रित वस्तीमध्ये जिथे काही थोडी जागा शिल्लक असते अशा जागेमध्ये लोक हे घरं बांधतात आणि या वस्तीचा आकार हा जाळीच्या आकारासारखा दिसून येतो, तर विखुरलेल्या वस्तीमध्ये कालांतराने घरांची संख्या वाढत जाते व ही वस्ती अर्धकेंद्रित स्वरूपात रूपांतरित होते. तिसरा फरक आहे, जेथे मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता, योग्य हवामान, मानवी वस्तीसाठी पोषक घटक अधिक उपलब्ध असतात अशा प्रदेशात केंद्रित वस्ती निर्माण होते,
तर विषम हवामान, डोंगराळ प्रदेश, दाट जंगल, वाळवंटी प्रदेश अशा प्रदेशात विखुरलेल्या वस्ती आढळतात. चौथा फरक आहे संरक्षणाच्या दृष्टीने ही केंद्रित वस्ती योग्य असते. संकटाच्या वेळी लोक एकमेकांना मदत करतात. तर विखुरलेली वस्ती ही संरक्षणाच्या दृष्टीने फारशी उपयोगी नसते. पाचवा फरक आहे केंद्रित वस्तीची उदाहरणे ही भारताच्या गंगेच्या मैदानी प्रदेशात आढळून येतात. तर विखुरलेली वस्तीची उदाहरणे हे भारतातील वाळवंटी प्रदेशातील राजस्थानमध्ये आढळून येणाऱ्या वस्ती या विखुरलेल्या स्वरूपात आढळून येतात. अशा पद्धतीने आपण केंद्रित आणि विखुरलेल्या वस्तीतील फरक स्पष्ट केलेला आहे. स्वाध्यायातील 6वा प्रश्न आहे सुबक आकृती काढून योग्य नावे द्या. पहा, पहिला त्याच्यातला घटक आहे रेषीय वस्ती. याची आपणास आकृती काढायची आहे आणि योग्य अशी नावे द्यायची आहेत. आपण रेषीय वस्तीची आकृती काढलेली आहे आणि त्यांना नावे दिलेली आहेत. पहा, पहिली आकृतीमध्ये रस्ता दाखवलेला आहे आणि रस्त्याच्या कडेने एका रेषेत घरं दोन्ही बाजूला दिसत आहेत. त्यांना आपण नावही दिलेली आहेत. जी चौकोनात आहेत त्यांना आपण घरे म्हटलं आहे आणि जो सरळ जाताना दिसतो आहे तो रस्ता आहे. दुसरी आकृती पहा, केंद्रस्वारी वस्तीची आहे. याच्यामध्ये मुख्य असं मध्यवर्ती ठिकाणी केंद्र दिसून येतं, त्याला आपण केंद्र असं नाव दिलेलं आहे. त्याच्या सभोवताली जे घरं दिसतात आयताकृती तेही आपण तिथे दाखवलेली आहेत आणि त्या केंद्रापासून दूर जाणारी ही रस्तेही आपणास दिसून येतात. अशा पद्धतीने आपण रेषीय वस्ती आणि केंद्रसारी वस्तींची या दोन आकृत्या आणि त्यांना नावं दिलेली आहेत. सुबक आकृती काढून योग्य नावे द्या. या प्रश्नातील तिसरा मुद्दा आहे केंद्रित वस्ती. पहा, आपण त्याची आकृती काढलेली आहे. घरे एकमेकांना दाटी वाटीने एकत्र दिसतात आणि त्यांना आपण घर असं नाव दिलेलं आहे. त्या वस्तीमधून जाणारा रस्ता दिसतो आहे, त्याला आपण रस्ता असं नाव दिलेलं आहे. चौथा घटक आहे विखुरलेली वस्ती. यामध्ये पहा, घरे हे दूर दूर आहेत, घरांमधील अंतर अधिक दिसून येतं, रस्ता दिसून येतोय आणि काही कच्चे रस्ते देखील दिसून येतात. अशा पद्धतीने ही विखुरलेली वस्ती आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही देखील या चारही आकृत्या सुबक पद्धतीने काढू शकता आणि त्यांना नावं योग्य ठिकाणी द्यायची आहेत. या स्वाध्यायातील प्रश्न 7वा आहे लोणार शहराच्या भूमी उपयोजन झालेले बदल तुमच्या शब्दात लिहा. पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला 2 नकाशे दिलेले आहेत जे लोणार शहराचे भूमी उपयोजन दाखवतात. पहिला नकाशा हा 2005-06 या वर्षातील आहे, तर दुसरा नकाशा हा 2015-16 या वर्षातील आहे. या दोन्ही नकाशांची तुलना करून आपणास लोणार शहराच्या भूमी उपयोजनात झालेल्या बदलाबद्दल माहिती लिहायची आहे. पहा याचं उत्तर. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहराचा 2005-06 ते 2015-16 या काळातील भूमी उपयोजन नकाशा दिलेला आहे. या नकाशात लोणार सरोवराच्या आसपासचे मुख्य शहर व आजूबाजूचे क्षेत्र पाहावयास मिळते. नकाशामध्ये वेगवेगळ्या रंगाने भूमी आच्छादन व भूमी उपयोजन दाखवले आहे. लोणार शहराच्या 2005-06 ते 2015-16 या दोन्ही नकाशांचे निरीक्षण केले असता भूमी उपयोजनात कालानुरूप झालेला बदल खालीलप्रमाणे दिसून येतो. 1. लोणार सरोवराच्या सभोवतालील भागात कृषी क्षेत्राचे प्रमाण कमी होऊन वन क्षेत्राचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच 2005-06च्या तुलनेत कचरा क्षेत्राचे प्रमाण वाढलेले आढळून येते. दुसरा आहे निवास विरळ बांधलेले क्षेत्र कमी होऊन निवास दाट बांधलेले क्षेत्र वाढलेले दिसून येते. तिसरा बदल आहे 2005-06च्या तुलनेत 2015-16 या 10 वर्षाच्या कालावधीत शहराचा विस्तार वाढला असून विविध सार्वजनिक बांधलेले क्षेत्रांचा विकास झालेला आहे. यामध्ये केंद्रीय पब्लिक स्कूल, न्यायालय, तहसील कार्यालय, वसतिगृह, ग्रामीण रुग्णालय इत्यादी सार्वजनिक बांधलेल्या क्षेत्रांची निर्मिती झालेली दिसून येते आहे. चौथा बदल आहे काळानुरूप शहरातील मोकळ्या जागा कमी झाल्या असून तेथे निवासी दाट बांधलेल्या क्षेत्राची उभारणी झालेली आहे. या नकाशात गडद निळ्या रंगाने लोणार सरोवर तर काळ्या रंगाने मुख्य रस्ते दिसून येत आहेत. या शहराचा विस्तार 2005-06 ते 2015-16 या 10 वर्षाच्या कालावधीत वाढला असून शहराच्या नागरीकरणाबरोबरच शहराचा विस्तार हा सरोवरे व रस्त्याच्या बाजूने होताना दिसत आहे. अशा पद्धतीनं या दोन्ही नकाशांचं वाचन करून त्याबद्दल भूमी उपयोजनाची माहिती लिहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकारे तुम्ही देखील या दोन्ही भूमी उपयोजन नकाशाचं वाचन करून अधिक माहिती लिहू शकता. या स्वाध्यायातील 8वा मुख्य प्रश्न आहे खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा विद्यार्थी मित्र, एक उतारा दिलेला आहे आणि या उतार्यावर आधारित 4 प्रश्न दिलेले आहेत. मी या उतार्याचं वाचन करतो आहे. विविध प्रकारच्या मानवी वस्तींमध्ये पाडे, खेडी, छोटी शहरे, मोठी शहरे, सुदूर ठिकाणे,
नगरे आणि नगरांचे समूह समाविष्ट आहेत। काही प्रणालीमध्ये मानवी वस्तीचे शहरी, उपनगरी आणि ग्रामीण असे प्रकार केले जातात। उदाहरणार्थ अमेरिकेतील संयुक्त संस्थानाचा जनगणना विभाग वस्तींचे वर्गीकरण निर्धारित व्याख्यांच्या आधारे शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये करतो। लहान वस्त्या जसे की पाडे आणि खेड्यांमध्ये कमी लोकसंख्या आणि सेवांमध्ये प्रवेश मर्यादित आहे। मोठ्या प्रकारच्या वस्ती जसे शहरे, जास्त लोकसंख्या, उच्च घनता आणि सेवांमध्ये अधिक प्रवेश आहे। उदाहरणार्थ खेड्यात फक्त 1 किंवा 2 सामान्य स्टोअर असू शकतात, तर मोठ्या नगरात अनेक विशिष्ट स्टोअर आणि चेन स्टोअर असू शकतात। हे फरक निम्न ऑर्डर सेवा सेटलमेंट आणि उच्च ऑर्डर सर्व्हिस सेटलमेंट म्हणून ओळखले जातात। मानवी वस्तीची कार्ये देखील भिन्न आहेत, कारण बंदरे, बाजारपेठे आणि रेस्टॉरंट्स म्हणून सेटलमेंट्स स्थापित केल्या जाऊ शकतात। ग्रामीण वस्तीच्या प्रकारांना शेती, मासेमारी आणि खाणकाम यांच्या निकटतेसारख्या कार्याद्वारे देखील वर्गीकृत केले जाऊ शकते। एका आर्थिक क्रियाकलापावर लक्ष केंद्रित केलेल्या सेटलमेंट्स एकल कार्यशील सेटलमेंट म्हणतात। मानवी वस्ती कायम किंवा तात्पुरती असू शकते। उदाहरणार्थ निर्वासित छावणी ही तात्पुरती वस्ती असते, तर शहर कायमस्वरूपी वस्ती असते। अशा प्रकारे हा उतारा दिलेला आहे, ज्याचा आपण आता वाचन केलेलं आहे। आता या उतार्यावर आधारित जे 4 प्रश्न दिलेले आहेत त्यांचा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया। पहिला प्रश्न आहे, दिलेल्या उतार्यात कोणकोणत्या मानवी वस्तींचा उल्लेख केलेला आहे? याचं उत्तर पहा। पाडे, खेडी, छोटी शहरे, मोठी शहरे, नगरे व नगरांचा समूह इत्यादी मानवी वस्तींचा उल्लेख केलेला आढळतो। दुसरा प्रश्न आहे, शहरी आणि ग्रामीण भागाचे वर्गीकरण कशाच्या आधारे केले आहे? याचं उत्तर आहे, शहरी आणि ग्रामीण भागाचे वर्गीकरण लोकसंख्या व तेथे चालणाऱ्या कार्याच्या किंवा सेवेच्या आधारे केलेले आहे। तिसरा प्रश्न आहे, ग्रामीण वस्तीत कोणती कार्य केली जातात? याचं उत्तर, शेती, मासेमारी आणि खाणकाम या प्रकारची प्राथमिक कार्य ग्रामीण वस्तीत केली जातात। चौथा प्रश्न आहे, निम्न क्रम सेवा आणि उच्च क्रम सेवा वस्तीतील फरक सांगा। पहा, आपण खाली फरक सांगितलेला आहे। पहिल्या कॉलममध्ये निम्न क्रम सेवा आणि दुसऱ्या कॉलममध्ये उच्च क्रम सेवा आहे। त्यातील पहिला फरक पहा। निम्न क्रम सेवा यामध्ये 1 किंवा 2 सामान्य स्टोअर असतात, तर उच्च क्रम सेवामध्ये एक विशिष्ट स्टोअर किंवा चेन स्टोअर असू शकतात। निम्न क्रम सेवा ग्रामीण भागात आढळतात, तर उच्च क्रम सेवा या शहरी भागात आढळतात। तिसरा फरक आहे, ग्रामीण लोकसंख्या आणि सेवामध्ये प्रवेश मर्यादित असतो हा निम्न क्रम सेवेमध्ये, तर उच्च क्रम सेवेमध्ये जास्त लोकसंख्या, उच्च घनता आणि सेवांमध्ये अधिक प्रवेश आहे। अशा प्रकारे आपण या निम्न क्रम सेवा आणि उच्च क्रम सेवा यातील फरक स्पष्ट केलेला आहे। अशा प्रकारे आज आपण प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन याच्या संपूर्ण स्वाध्यायाचा अभ्यास केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा, आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राइब करा। धन्यवाद।